आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसालाची रेसिपी, जी बनवायला अगदी सोपी आहे। कमीत कमी साहित्यांचा वापर करून घरच्या घरी तुम्ही अगदी रेस्टॉरंटसारखी पनीर टिक्का मसाला बनवू शकता। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका पॅनमध्ये मी मीडियम साईजचा कांदा आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो रफली चॉप करून घेतले आणि ते आता मी सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहे। अर्धा चमचा इतकं तेल घेतले मी आणि त्यामुळे थोडंसं सॉफ्ट व्हायला मदत होईल। तीन ते 4 मिनिटं लागतात। आता हे झालेलं आहे। यामध्ये आता मी 7 ते 8 काजू घेणार आहे आणि ते सुद्धा थोडंसं 1-2 मिनिटे परतून घेते। आणि हे परतून झाल्यावरती थंड करून घ्यायचे पूर्ण आणि थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घ्यायचे। अगदी झटपट बनवून तयार होणारी ही ग्रेव्ही आहे आणि भाजीला सुद्धा खूप छान टेक्स्चर येतो यामुळे। आता हे मी ग्राइंड करून घेते मिक्सरमध्ये। एकदम बारीक वाटून घ्यायचं आपल्याला पेस्ट। हे बघा अशी झाली पाहिजे। इथे मी 200 ग्राम पनीर घेतले आणि ते मी कट करून घेते क्यूबमध्ये। आता हे कट केलेले पनीरचे जे क्यूब आहेत ते थोड्याशा बटरवरती मी फ्राय करून घेते। छान चारी साईडने पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आणि हे फ्राय करून झालेले आहेत। आता बघू शकता खूप छान कलर आलेला आहे पनीरला। असंच फ्राय करून घ्यायचं आणि सेम पॅनमध्ये मी 2 चमचा तूप ॲड केलं आणि 2 चमचा तेल। तर याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही फ्राय करून घ्यायचं आहे। त्याआधी मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकते आणि ही पेस्ट आता मी छान परतून घेते। थोडासा कलर चेंज होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा आणि 1 शिमला मिरची थोडी मोठ्या आकारावरती अशी कट करून घेतले। ती सुद्धा यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर हे परतून झाल्यानंतर आपल्याला ग्रेव्ही ॲड करायची आहे। हे सगळं मी ग्रेव्ही ॲड करून घेते। तसंच 2 चमचा पनीर मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यामुळे ग्रेव्हीला छान कलर येईल। थोडीशी हळद आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत छान आपल्याला ग्रेव्हीला परतून घ्यायचे, त्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते। हे बघा आणि त्यानंतर आपल्याला इथे फ्रेश क्रीम किंवा मग 2 चमचा दही ॲड केलं तरी चालेल। ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपल्याला पाणी ओतायचं आणि ग्रेव्ही आपल्याला कितपत घट्ट पाहिजे तेवढं पाणी ओतून ॲडजस्ट करून घ्यायचे। तर ही अगदी झटपट बनवून तयार होणारी अशी रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मला। आता ग्रेव्हीला छान उकळी आले आणि आपण हे आता फ्राय केलेले जे पनीर आहेत ते ॲड करायचे आहेत आपल्याला। सोबतच ॲड केले मी कसुरी मेथी, अर्धा चमचा, चवीनुसार मीठ। आता हे सगळं छान मिक्स करून घेते।
आणि रेडी आहे आपली पनीर टिक्का मसाला। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।